गाईज आंब्याचा सीझन आहे तर चला करूया आज आंब्याचा शिरा. तर सगळ्यात पहिलं आधी आपण कढई गरम करून घेऊया. मी फास्टवर ठेवला गॅस. आता त्याच्यात आपण टाकूया तूप. तूप जरा गरम झालं की मग त्याच्यात आपण टाकायचा रवा. हे ना रवा छान परतून घ्यायचा, म्हणजे गुलाबी होईपर्यंत रवा परतून घ्यायचा. आणि जर तुम्ही चांगला परतवला नाही ना रवा तर रवा कच्चा राहतो. तर हे चांगलं परतवणं खूप गरजेचं आहे. थोडा मीडियम ठेवलाय मी गॅस आणि सतत हलवत राहायचा, कारण जर हलवला नाही तर खाली लागतो. तर हे बघा छान गुलाबी रंग आला आहे आणि सुगंध पण छान सुटला आहे. तर आता ना याच्यात आपण टाकूया मँगो पल्प. आणि मस्त मिक्स करून घ्यायचं छान. हा हापूस आंब्याचा पल्प आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याचा तुम्ही रंग बघा इतका सुंदर आहे ना. आता ह्याच्यात दूध टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं. कलर बघा किती सुंदर आलाय. आता याच्यावर ना मी झाकण ठेवते, म्हणजे हे शिजेल. 2 मिनिटं झाकण ठेवून याला शिजून द्यायचं. मी टोटल 2 पेले पूर्ण आणि अजून अर्ध्यापेक्षा जास्त पेला मी दूध टाकलंय ह्याच्यात. आणि आता मी झाकण ठेवून ह्याला छान शिजून देणार आहे 2 मिनिटं. 2 मिनिटं झाली आहे. तर आता आपण ह्याच्यात साखर टाकूया. ह्याच्या आधी आहे ना परत एकदा ह्याला आपण मिक्स करून घेऊया, सो दॅट हे खाली लागायला नको. अडीच चमचे साखर टाकली आहे. ह्याच्यात ड्रायफ्रुट्स पण आपण टाकून घेऊया आणि एकदा ह्याला छान मिक्स करून घेऊया सगळं.
आता परत ह्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवूया. 2 मिनिटं झाली आहे, तर आता परत एकदा आपण झाकण काढून बघूया. खूप सुंदर दिसतोय, सुगंध पण खूप छान येतोय आंब्याचा. तर झालाय आपला हा आंब्याचा शिरा. मी गॅस बंद करते. रेडी आहे आपला मँगो शिरा आणि ह्याचा कलर आणि सुगंध खरंच खूप छान आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कसा झालाय. अँड प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.